नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. गेली 9 वर्ष सगळेच प्रतीक्षेत होते. ते 5 वर्षाची मुदत संपून 3 वर्ष झाली. जिल्हा परिषद निवडणुका कधी लागत आहेत आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानं या जिल्हा परिषदेच्या आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. मी या ठिकाणी चिकोडी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अर्ज भरलेला आहे. वाळवा तालुक्यामध्ये इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आमची महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यामुळं या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडी व्हायला काय अडचण नाही. जिल्हा परिषदेला मी असेल आणि खाली आमच्या समविचारी पक्षांचे 2 उमेदवार पंचायत समितीसाठी असतील. आम्ही काही 3-4 जागांची मागणी केली होती. चर्चा चालू आहेत. त्यामध्ये चिकुर्डे पंचायत समिती असेल, आयतोडे बुद्रुक पंचायत समिती असेल आणि बागणीमधला एक मतदारसंघ असेल. अशा त्या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या. बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा चालू आहे. परंतु जे निर्णय होतील ते महाविकास आघाडी म्हणून करायचं आम्ही ठरवलेलं आहे. जी शक्ती समोर आहे महायुतीची त्यांना थोपवणे थांबवणे हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल त्या पद्धतीनं आम्ही या इलेक्शनला सामोरं जाऊ. जनता निश्चितपणानं आमच्याबरोबर आहे. माझा व्यक्तिशा विषय घेतला तर मला प्रशासनातला अनुभव आहे. मी 2007 ते 12च्या टर्मला जिल्हा परिषदेमध्ये होतो. मी सरपंच म्हणून 5 वर्षाची कारकीर्द माझी चिकोड्यामध्ये आहे आणि निश्चितपणानं एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जरी माहिती घेतली तरी मी काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. माझा कारभार पारदर्शी आहे. मी ठेकेदार नाही, मी कॉन्ट्रॅक्टर नाही, माझे कुठले इतर व्यवसाय नाही आहे. मला एक समाजसेवा, आमच्या कुटुंबाला एक समाजसेवेचा वारसा आहे, तो पुढं न्यायचं आणि जेवढं शक्य असेल ते समाजकारण करायचं. राजकारणापेक्षा समाजकारण करायचं हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आम्ही या प्रक्रियेमध्ये उतरलेलो आहे. चिकोडी मतदारसंघातील जनता अत्यंत सुज्ञ आहे. म्हणजे एका बाजूला प्रचंड धनशक्ती आहे. धनशक्तीच्या जोरावर बाजारातली भाजी विकत घेऊ तशी मतदार विकत घेऊ अशी प्रवृत्ती एका बाजूला आहे आणि दुसरे आम्ही कामाच्या जीवावर लोकांच्या विश्वासावर आम्ही या ठिकाणी सामोरं जातो आहे. मला खात्री आहे या मतदारसंघातल्या युवा पिढीला चुकीच्या वळणावर नेऊ नये. एकदा पिढी ती बिघडली तर ते आपल्या पिढ्यानपिढ्याचं नुकसान आहे. ते करण्यापेक्षा चांगल्या विचारानं या युवकांना दिशा द्यावी, त्यांची दशा करू नये अशा या एका भावनेनं आम्ही या ठिकाणी उतरलो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.